सांगली व मिरज येथे महानगरपालिकेत अर्ज भरण्यासाठी काल प्रचंड गर्दी. अनेक अपक्षांनी भरले अर्ज. सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 78 जागांसाठी आतापर्यंत 2548 अर्जांची विक्री झाली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येसोबत नाराजांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काल दिवसभर सांगली व मिरज येथे प्रचंड प्रमाणात गर्दी होती. अपक्षानेही मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ आता एक दिवस शिल्लक आहे. राज्यातील प्रमुख 8 पक्षासह कुठल्याही युती आघाडीने अधिकृतरित्या पक्षाची यादी जाहीर केलेली नाही. उर्वरित इच्छुकांची नाराजी नको म्हणून पक्षाच्या उमेदवाराला देखील गुपचूप बोलावून एबी फॉर्म दिले जात आहेत. त्यामुळे आज पक्षाच्या संभाव्य यादीत स्थान मिळत असले तरी कुणाच्याही उमेदवारासोबत त्यांचा पाठीराखा किंवा बडा नेता अर्ज भरायला केंद्रात आला नाही. उमेदवारासोबत दोघांना परिसरात येण्याची परवानगी आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज उमेदवारासोबत बडे नेते दिसणार का याची चर्चा सुरू असली तरी मात्र आज शेवटचा दिवस असल्याने अनेक उमेदवारांनी सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन करून आज अर्ज भरण्याची तयारी केलेली आहे. सांगलीमध्ये तरुण भारत स्टेडियम प्रभाग 12, 13, 14 आणि 16, माळ बंगला, अग्निशमन विभागात प्रभाग 9, 10 व 11, विश्रामबाग येथील गणेश मंदिराशेजारील महानगरपालिका कार्यालयात प्रभाग 15, 17, 18 व 19, कुपवाडमध्ये महानगरपालिका विभागीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 8, मिरजेतील विभागीय कार्यालयात 3, 4 आणि 6, तर बालगंधर्व नाट्यगृहात प्रभाग 5, 7 आणि 20 मधील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. कुपवाडमध्ये सुद्धा सोमवारी सकाळपासूनच मोठी गर्दी होती. त्यामुळे एकंदरीत आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. काही प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने काही इच्छुकांनी मात्र अपक्ष उमेदवारीकडे आपला मोर्चा वळवला आहे. पक्षाकडून तिकीट दावल्यानंतरही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी सरसावले आहेत. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरून थेट जनतेच्या पाठिंबावर आपण विजय मिळवू अशी ग्वाही देत अनेकांनी वाजत गाजत काल हलगीच्या कडकडाटसह उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत सांगली महानगरपालिकेची निवडणूक आता अगदी रंगलेली असून कोण उमेदवार, कुठल्या पक्षाकडून उमेदवार उभे राहणार, कोण अपक्ष राहणार, आज शेवटच्या क्षणी लक्षात येणार आहे. त्यामुळे एकंदरीत सांगली, मिरज, कुपवाड या ठिकाणी काल जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकांनी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी काय होईल याकडे संपूर्ण सांगलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. सुभाष पाटील, TV1 मराठी न्यूज, सांगली. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.